आणि पावडर सोडूया वरून. मंडळी खूप मजा येणार आहे व्लॉग मध्ये. आता पावडर सोडायला लावले आणि वल्गनीचा मासा आम्ही मारतोय. या बघूया किती भेटले आता मासे आपल्याला. अरे बापरे, भरपूर मासे, भरपूर आहे. मोठी खवली, मोठी खवली भेटली. भरपूर मासे लागले या वलीला. तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचा. तर आता माहित आहे तुम्हाला पावसाळ्याचे दिवस आले आणि पावसाळ्यामध्ये जास्त आपलं वल्गनीचे दिवस येतात आणि वल्गन कशी मारतात ते पण तुम्हाला माहितच आहे. तर आपल्याकडे पण आपण वल्गन मारायला आज जाणार आहेत. वल्गन म्हणजे आपले जे चढणीचे मासे असतात ते आपण मारतोय. आता आज आम्ही डॅमवर जाणार आहेत मासे मारण्यासाठी. तर कसे मारते मासे, ते किती भेटतात मासे, ते पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. अजून एक गोष्ट म्हणजे आम्ही मासे मारण्यासाठी एक नवीन स्ट्रॅटर्जी यूज करणार आहेत. ती म्हणजे आपली तुम्हाला सांगेलच व्हिडिओच्या माध्यमातून मी आणि दाखवेलच. तर आता सांगायचं म्हणा तर काही लोक पागेरमध्ये मारतात, काही लोक भुश्यामध्ये मारतात. तर आम्ही चक्क असं जाळं लावून पावडर आहे, एक पावडर आहे, पावडर वरून सोडणार. तर त्याच्यानंतर जो वरती चढत असलेला मासा आहे तो खाली वापस येणार आणि जाळ्यामध्ये अडकणार. अशा प्रकारे आपण मासा मारणार आहेत. तर व्हिडिओ बघायला विसरू नका, लास्ट परत बघा व्हिडिओ, कारण व्हिडिओमध्ये खूप मजा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करा, तसंच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर चला जाऊया आपण डॅमवर डायरेक्ट. तर मंडळी आता आपण डॅमवर पोहोचलेलो आहेत आणि आता आपण मासे मारण्यासाठी आलेलो आहे. तिकडे बघू शकता आणि पुढे डॅम आहे, मोठा असा डॅम आहे तिथं. आणि ही लागलेली आहे, नाला लागलेला आहे डॅमचा. आता त्या नाल्यामध्ये आपण आता दगडी लावणार आणि त्याच्या ॲटून सगळ्या ॲटून जाळी लावणार. जाळी लावल्यानंतर मग ते मासे वरती चढलेले ते वापस येणार आणि जाळ्यामध्ये अडकणार. बघूयात आता किती मासे भेटतात आपल्याला. आता आपल्या सोबत हे अण्णा आहे आणि आई आहे, दोघी जण आहेत आणि मी आहेत, तिघे जण आलेले आहेत आणि बाकीची मंडळी पागेर घेऊन आलेले. बघू शकता आता अण्णा सध्या दगडी लावतोय. हे बघा आम्ही मटेरियल आणलेलं आहे बरोबर. इकडे जाळी वगैरे सर्व आणलेली आहे, जाळी आहे, बाकी सगळं मटेरियल आम्ही आणलेलं आहे. तर स्टेप बाय स्टेप आपण लावून घेऊयात. आता आई दगडी लावते आणि अण्णा पण दगडी लावते. आता जाळं टाकणार इकडून. बघूयात आपल्याला किती मासे भेटतात आज. आता जाळं सोडलेलं आहे आणि लावायला घेतलेलं आहे. बघूया आता त्याच्या खाली दगडी अडकवणार जाळ्यामध्ये. आता मी पाय देतो खालून. कुठं इथं देऊ ना पाय? ठीक आहे चल. कुठं देऊ दुसरा पाय? आता पाय दिलेला आहे, बघूया किती मासे भेटतात आपल्याला. वरून काय आता पावडर सोडणार का? आता वरून पावडर सोडणार. तर तिकडं माग तू जा. कुठं दगड लागल का? दगड दे. झालं वगैरे सगळं अडकवलेलं आहे. माझा पाय येते. सोडू का? अण्णा इथं घे, इथं माझ्या हातात हो. इथं ठेव ना नक्की तिकडं. बघा अण्णा कसा दगडी लावतोय आणि इकडे झाला पूर्ण असं लोटलेलं आहे. इकडून उचलायला लागल आणि वरून पावडर सोडायला कोण जाईल? अण्णा. तू का? अण्णा. अण्णाच्या आता आम्ही चाललो वरती. इकडं पावडर आहे आपली, पावडर वरून सोडायची आणि हे वरून सोडल्यावर जे माशांचे डोळे आहेत ते झोंबतात आणि ते रिटर्न वापस येतात आणि जाळ्यामध्ये अडकतात. नीट करतो, नीट करतो. ही बघा ही पावडर आणलेली आहे, भरपूर अशी पावडर आहे. दाखवा अण्णा पावडर. ही बघा त्याच्यामध्ये ती पावडर आहे. तर दोन्ही याच्यात पावडर आहे. आता मिक्स करूया पावडर. चल वरती मिक्स कर, मिक्स. खाली बारीकली आहे बघा. चला वरती जाऊन बघूयात आपण आणि पावडर सोडूया वरून. मंडळी खूप मजा येणार आहे व्लॉग मध्ये. आता पावडर सोडायला लावले आणि वल्गनीचा मासा आम्ही मारतोय. तर बघा, नक्कीच बघा व्हिडिओ लास्ट परत बघा, कारण खूप मजा आहे. जर तुम्ही व्हिडिओ मध्ये नवीन असाल मंडळी तर व्हिडिओला एक लाईक करा, तसंच तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतोय सीझन वाईज, सणान वाईज, म्हणजे ट्रॅव्हल वाईज, विलेज लाईफ, अशा म्हणजे भरपूर रील घेऊन येतोय आणि व्हिडिओ पण घेऊन येतोय. तसंच इंस्टाग्रामचा आयडी आहे माझ्या युट्यूबच्या बायोमध्ये, तिथे जाऊन तुम्ही फॉलो करू शकता मला. तर आता अण्णा पावडर टाकतोय, ही सोडलेली आहे पावडर, आणि पावडर सोडल्यानंतर आता आपण मिक्स करणार पावडर हे बघा. आणि मिक्स केल्यानंतर ही सगळी पसरणार आणि जे मासे असतील त्यांचे डोले झोमणार. आता बघा किती अंतर आहे इकडून, तो जाला टाकलेला आहे तो भरपूर अंतर आहे, आणि वरून आम्ही पावडर सोडलेली इकडे. तर आता स्टेप बाय स्टेप असं टप्प्याटप्प्याने आम्ही पावडर टाकत जाणार. जेवढा वरती चढलेला मासा आहे तो रिटर्न येणार आणि त्या जाल्यामध्ये अडकणार. आता परत थांबलेलं आहे आणि परत अण्णा पावडर सोडतात. आता बघा पावडर सोडलेली आहे अण्णाने, आणि अशी मिक्स करायला लागते पूर्ण, तेव्हा ती पूर्ण पाण्यामध्ये पसरते आणि खालपरत जो मासा आहे तो अडकतो, जाऊन आपला तो जाला आहे, जो मासा आहे तो जाल्यामध्ये अडकणार. तर आता डबल वरती जाऊया, असं टप्प्याटप्प्यात सोडायला लागते मंडळी, म्हणजे जो वरती चढलेला आहे मासा तो रिटर्न येतोय. तर चला बघूयात अजून वरती जाऊन. तर भरपूर अशी मंडळी येत आहे माशांसाठी. आता बघू शकता तिकडं पण कोणीतरी आलेले, 3 जण आलेले आहेत, आणि असं गाववाले भरपूर येतात इकडे डॅमवर मासा पकडण्यासाठी. जो नाला आहे डॅमचा त्याची सुरुवात होती, त्याच्या एंडिंगला आलेलो आहेत आपण इकडे, आणि इकडून पण पावडर टाकणार. आता अण्णा टाकली का? अजून वरती जायला लागेल. अण्णा बोलतात अजून वरती जावं लागेल आपल्याला. कुठले झेंड्यावारी वंजारपाडा का? मासे ना आलेत. थँक्यू बाबा, असंच सपोर्ट करत राहा. आपले रील्स वगैरे बघतात ते, आणि ब्लॉग पण बघतात. ते खूप असे जवळचेच गाववाले होते आपले ते, आणि मला बरं वाटलं ऐकून थोडं, की आपले रील्स बघतात आणि त्यांना आवडतात आपले रील्स, हे ऐकून मला खूप चांगलं वाटलं. तर अण्णा पावडर सोडा. आता वरून डबल पावडर सोडायला लावले, आणि असं मिक्स करत जायचं ना, असं हलवत जायचं, हलवत जायचं. हाल परत हलवत जाऊ आता, म्हणजे ती मिक्स होईल पावडर. अजून वर जायचं का? बस का एवढा? सोड. परत सोडलेली आहे पावडर. तर हलवायला लागते पूर्ण, हलवले पूर्ण मिक्स होतो. मंडळी चला आता जाऊन बघूयात आता खाली किती मासा अडकलेला आहे. पावडर तर आपण सोडलेली आहे, आणि मासा किती अडकलेला आहे ते आपल्याला गेल्यावरच समजेल. तिथे खाली आपली आई उभी आहे, आणि ती जालीच्या बाजूलाच उभी आहे, आणि जाली धरून उभी आहे. तर बघूयात आपल्याला तिकडे किती मासे भेटतात, समजेलच आपल्याला. म्हणजे मासा चढलाय की नाही चढला. चढला असला तर नक्कीच भेटेल मासा आपल्याला. बघूयात आपण. परत सोडूया पावडर, आणि पावडर लागते मित्रांनो, कारण जो तसा मासा आपल्याला काही भेटत नाही, तो मासा चढत राहतो, आणि जो पावडर टाकल्यानंतर आहे ना, तो त्याचे डोळे वगैरे झोंबल्यानंतर तो रिटर्न येतो मासा, रिटर्न येऊन आपल्या जाल्यामध्ये जातोय. तर चला बघूयात जाल्यामध्ये जाऊन. अण्णाने इकडे अण्णा पावडर सोडतात तोपर्यंत आपण जाऊन बघूयात. तिकडे येतोय मासा, तिकडून आवाज आला, येतोय मासा. सोड 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 सोडत राहा पावडर सोडत राहा. हा सोडीत हा, असं सोडीत बोलते. चल सोडीत. हा, मासा अटकते. येतात का मास? येतात ना? येतात. बघा मंडळी किती मासे उडतात. हे बघा किती उडतात बघा मासे. येतात सोडीत उडतात मासे बघा. करन. ते बघा मासा आहे, म्हणजे अटकलाय मासा. तिकडून अण्णा पावडर सोडीत आलेलं आहे, आणि अजून एक कोणतरी माणूस आलेला आहे, बघू शकता. कोण आहे त्याला ओळखत नाही आपण. तर आता मी जाला धरलाय ना, ही मंडळी पाणी हलवते पावडर टाकून. खूप अशी मजा येणार आहे मंडळी. मासा किती भेटतोय ते आपण बघूयात. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओ स्किप नका करू. पुढे खूप मजा आहे, बघूया आपण किती मासा भेटतो आपल्याला.
आता मासे जे अडकलेले आहेत ते एक साईडला करतोय अण्णा. मंडळी मी बघू शकता जाला घेऊन उभा आहे आणि मस्त असं जाला धरलेला आहे इकडे. हे बघा, आता आपल्याकडे दुसरा कॅमेरामॅन नसल्यामुळे आपल्याला हे करायला लागतो सर्व. आणि छत्री पण आणलेली आहे मी. चला आता काढूयात आपण, बघूयात किती मासे भेटलेले आहेत. आता अण्णा जाला काढतोय. या बघूया किती भेटले आता मासे आपल्याला. आता भरपूर भेटलेले आहेत मंडळी मासे. मोठी लागले ना काहीतरी. मोठी आहे ना, काय दाखवतो ना तुला. अण्णा तशी धर, असा धर. बघूया किती मासे भेटलेले आहेत. अरे बाप, ही बात भरपूर मासे, भरपूर आहे. मोठी खवली, मोठी खवली भेटली. काय केले रे काराचे अण्णा, वरती टाकले आपण. आता छोटे मासे तर मंडळी आता 2 वल्या मारून झालेले आहेत आणि मासे बघा किती, अर्धा किलो झाले असतील का? जास्त झाले, जास्त 1 किलो झाले मासे. 1 किलो झाले. आणि मोठी खवली आहे तीच असेल, मला वाटतं अर्धा किलोची अर्धा असेल किलो. खवली. अर्धा पाऊण किलोची असेल. आणि माती पण भरपूर आले. आता याच्यामध्ये जालीमध्ये माती पण लागलेली आहे. आता पुढच्या वलीला जाऊयात आपण. तो परत व्हिडिओ बघत राहा, कारण व्हिडिओ मध्ये खूप मजा आहे आणि अजून आपल्याला मासे भेटतील. हे बघा मंडळी, एवढं मासे निघालेले आहेत आपल्याला आता. सांगा, हे बघा. तर अजून आपण जाऊयात पुढे, बघूयात किती भेटतात आपल्याला. तर समजेल व्हिडिओ मध्ये, व्हिडिओ बघत राहा. तर चला जाऊयात पुढे, बघूया आता काय भेटतंय का पुढे अजून आपल्याला. कोणती वाली आहे, मोठी आहे का? नाही, बारकी वाली आहे. मी आता अण्णा पुढे चाललेत, मी त्यांच्या मागे. मी डॅम जवळ आलेलो आहे मंडळी. आता मंडळी ह्या वलीला आलेलो आहेत आपण, आणि छोटी वली आहे. छोट्या वलीला आता मासा मारणार आहेत. बघा ही डॅमला गेलेली आहे डायरेक्ट ही पण. आणि इथे जाली लावूयात आपण. अशा वल्या पकडायला लागतात, तेव्हा तो मासा भेटतो वरती चढलेला. तर यांनी परत जाली खोलायला लावले आणि बघूयात किती मासे भेटतात आपल्याला, समजेलच. परत चाललेले आहेत सवयीप्रमाणे पावडर सोडायला वरती. अण्णा मिक्स कर पावडर मिक्स कर. हा, मिक्स, जास्त पॉवर वाली पावडर आहे ती. आणि ती याच्यामध्ये मिक्स करते, कारण कसं की माशांना जास्त गुंगी बसेल आणि त्याच्यामुळे जास्त मासा आपल्याला भेटू शकते. आता मिक्स करायला लावलेली आहे. आता चला मंडळी वरती आता पावडर सोडायला जाऊयात. हा, सोडली पावडर. इकडूनच सोडा. तो मंडळी हा आपला डॅम आहे आणि आता अजून तरी काहीच नाही भरला. आता उन्हाळी आपल्याला माहिती आहे, आता आपण शेतीची लागवड करत होतो, तो या डॅमचा पाणी येत होता आणि आता डॅम पूर्ण खाली झालेला आहे. आता बघू शकता, आता पुन्हा भरायला सुरुवात झालेली आहे डॅम. आणि चांगल्या प्रकारे आता सुरुवात झालेली आहे. आणि उन्हाला भर आपण याच डॅमचा पाणी यूज करतोय, म्हणजे वापर करतोय, याच डॅमचा पाण्याचा वापर करतोय. तर आता मासे मारायला पण याच डॅमवर आलेलो होतो आपण. तो भले फुल नाही, फुलाची पाकली काहीतरी भेटू दे असं मला सुरुवातीला वाटत होतं, पण बऱ्यापैकी आपल्याला भेटलेले आहेत मासे. आता बघूयात आता काय भेटतो अजून. व्हिडिओ लास्ट परत बघत राहा, कारण बघूयात आपण किती मासा भेटतो आता आपल्याला. हा, भरपूर वरती गेलेले ते बघा, आणि पावडर सोडतात तिकडून. काय सांगावं मंडळी, आता एवढी मोठी नाली आणि पावसाळ्याचे दिवस आणि मासेमारी नाही हे होऊच शकत नाही, कारण मासे मारण्याची ही परंपरा ही आपल्याकडे पहिल्यापासून चालत आलेली आहे. तर आता पावडर सोडत चाललेलं आहे खाली, आणि असं पाय हलवायचे. आणि जास्त मासा आहे ना तो कॉर्नरला जातो. तर आता खाली जाऊन बघूयात मंडळी किती मासा आपल्याला भेटलेला आहे.
आणि किती जाळीमध्ये अडकलेलं आहे ते आपण खाली जाऊन बघूयात. बघूया इथे किती भेटलेले आहेत. वली छोटी होती त्याच्यामुळे मासा कमी भेटला असेल असं मला वाटतं. तर बघूयात आपण किती भेटलेलं आहे इथे, समजेल आपल्याला. आता काढायला लावलेलं आहे जाळी आणि तशीच जाळी घेऊन जाऊयात तिकडे. हे बघ तरी पण वली होती त्या हिशोबात बरे मासे भेटलेले आहेत. हे बघ हे बघा कसे वळवळतात. मासा छोटा असला तरी काय झाला, खायला मजा आहे. जास्त झाला बाजारात खायला मजा आहे. ये बघ आम्हाला मोठाच मासा चौदार लागतो. बरेच भेटले. वा हे बघ मध्ये मंडळी पाऊस पण असा भरपूर लागलेला आहे ना, पुढचं काहीच दिसत नाही आता. की एवढा जोरात पाऊस लागलेला आहे आमच्याकडे. आणि मासा आहे ना तो पावसातच चढतोय आणि पावसातच मासा भेटतोय. जेव्हा पाऊस चालू असेल तेव्हा जास्त मासा भेटतोय, कारण तो मासा जो नदीचा डॅमचा मासा असतो तो पावसातच जास्त चढायला सुरुवात होते. त्याच्यामुळे जास्त मासा जो भेटतो पावसाळ्यात भेटतो आणि रात्री जास्त भेटतो. मंडळी रात्री जास्त मासा चालतोय. त्याच्यामुळे कसं आहे, रात्री मासा पकडायचा असेल तर रात्रीच यायचा. आता आम्ही आलेलो आहेत दिवसा, तर दिवसा एकदम छोटे छोटे मासे आम्हाला भेटले आणि रात्री एकदम आलेत तर मोठा मोठा मासा चढते आणि मोठे मासे भेटू शकतात. अशी आपली जुनी मंडळी आहे ती बोलत आहेत आणि जुने अनुभवी माणसं आहेत त्यांचं असं म्हणणं आहे. तर बघूयात आता पुढे काय काय होतंय, तर आपल्याला समजेलच व्हिडिओच्या माध्यमातून. तर अजून कोणती वली पकडायची का घरी जायचं तेच समजत नाही आता. पाऊस भरपूर चालू आहे, कारण घरी जायची इच्छा होतच नाही. कारण जे माशाची हाव असते, हाव ती खूप डेंजरस आहे मित्रांनो. कारण कसं आहे माहितीये का, एकदा भेटायला लागला मासा मग घरी जावंशी नाही वाटत. अजून पकडावे असं वाटतंय. तर मंडळी आता पुढे जाऊयात आपण. अजून एक वली आहे, त्या वलीकडे पण जायचे आपल्याला. आणि असं छोट्या छोट्या वल्या करत आपण पूर्ण मासा मारतोय. या वलीला पण बघू लावून किती मासा भेटतोय. मला वाटतं इकडे जास्त भेटेल. ही थोडी मोठी वली आहे ना, मेन वल्या तर 2 मारलेल्या आहेत आपण आणि त्याच्यानंतर एक छोटी वली मारली. आता ही त्याच्यापेक्षा एक मोठी वली आहे. बघूयात इकडे काय भेटतो का आपल्याला. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओ स्किप नका करू. खूप मजा आहे व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ लास्ट परत बघत राहा. तीच पद्धत, दगडी लावणे, जाळी अडकवणे आणि वरून पावडर सोडणे. आणि किती मासा भेटतो ते बघूयात आपण व्हिडिओच्या माध्यमातून. पाण्याचा प्रेशर जास्त आहे त्याच्यामुळे हे जाळी आहे ती राहत नाहीये. दगडी मोठ्या लागतात, जाळी आहे ती अडकवायला आहेत ना, दगडी खूप मोठ्या लागतात. बघू शकता एवढी मेहनत पण आहे मंडळी याच्यामध्ये. बघायला गेलं तर खूप मेहनत आहे. पावसात भिजायचं, परत मासे पकडण्यासाठी हे पूर्ण मेहनत लागते सर्व. तर आता मेहनत तर सगळ्याच गोष्टीत असते, पण आता डबल आणा चालला. बघूयात पावडर सोडायला. तर मंडळी तुम्हाला कशी वाटली ही पावडरवाली आयडिया कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही पण अशीच आयडिया यूज करता का मासे मारण्यासाठी ते पण सांगा कमेंटमध्ये. तर पावडरचा खूप उपयोग होतो आपल्याला. ही ब्लिचिंग पावडर आणि तिसेल पावडर पण बोलतात तिला. ही गटारात टाकण्यासाठी उपयोग करतात नगरपालिकेवाले, ग्रामपंचायतवाले. ही पावडर आहे ही. तर मंडळी आता ह्या वलीला पण बघू किती मासे भेटलेत आपल्याला. वली छोटी होती पण मासे भरपूर आहेत मला वाटतं याच्यामध्ये. एक मोठी खवली आलेली आहे. खवली दाखव, खवली. ये मले इकडून तिल घालून ठेवलंय. जाळी फाटले
हे बघा, हे बघा. कर व्हिडिओ हे बघा व्हिडिओ कर. भरपूर मासे लागले या वलीला. हे बघ हे बघ. झाली नाही बरोबर हा, मोठे चालेल. मोठे आता ते माणसं करू ते मासेमारीचा धंदा किती वर्षापासून करता? लई वर्ष झाली आम्हाला. म्हणजे जुना धंदा आहे का? हा, जुना धंदा. तरी 40-35 वर्ष झाली ना अण्णा. मग 40-35 वर्ष. म्हणजे बराच तुम्हाला अनुभव आलेला असेल. हा, आता काय हे मासे घरी नेऊन शिजवणार का वालवणार? वालवणार, सुकवणार. सुकवणार हा. आणि ते वर्षभर खाणार. पुन्हा ते वर्षभर खाणार. आपली आता मासे मारून आपलं झालेलं आहे आणि बऱ्यापैकी मासे भेटलेले आहेत. तुम्ही बघू शकता इकडे. हे बघा पूर्ण अर्धी पिशवी भरली. ही पूर्ण अर्धी पिशवी भरली. हे बघा आता उद्या येऊ आम्ही. एवढा मासा भेटलेला आहे. 3-4 किलो मासा असेल ह्यो, माझा अंदाज. तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तसंच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत.